दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज आहे। गोंदिया, नागपूर, वर्ध्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। भयानक स्वरूपाची पावसाळी परिस्थिती राज्याच्या दिशेने दाखल होत आहे। विजांचा मोठा कडकडाट देखील यामध्ये बघायला मिळत असून शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। पुढचे काही तास खूप मोठा अलर्ट देखील राहणार आहे। यामध्ये जर विचार केला तर विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहणार असून तुफान पावसाचा अंदाज आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता वाढणार आहे। काही ठिकाणी मुसळधार ते काही भागात अक्षरशः अतिमुसळधार पाऊस आता झोडपून काढणार असून पुढचे 2 तास तर खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। सर्व काही अंदाज बघायला मिळेल, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले तर रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व त्यानंतर अजून एक काम म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे तो देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा देखील सविस्तर अंदाज देण्याचा आपण काम करणार आहोत। कारण आता खूप भयंकर बदल वातावरणात होत असून खूप मुसळधार पाऊस सध्या काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। तो सुरू असलेला पाऊस आता काही जिल्ह्यांकडे सरकत देखील चाललेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस दाखल होणार आहे त्या जिल्ह्यांची देखील आता आपण सविस्तर नावे सर्व काही बघूया। तर चला पाहूयात आजचा हवामान अंदाज। तर इकडे बघा, यामध्ये आता विचार जर केला तर प्रचंड विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये बघायला मिळत आहे। यामध्ये आता सुरुवातीला पावसाचा जोर हा लातूर जिल्ह्यापासून देखील सुरू होणार आहे। यामध्ये लातूर जिल्ह्यात खूप मोठा अलर्ट आता बघायला मिळेल असं म्हटलं तरी हरकत नाहीये। भयानक पावसाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। यामध्ये इकडे चौसाळा, केज तालुका, बीड जिल्हा असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार प्रचंड विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। येत्या 2 तासात मोठा अलर्ट राहणार आहे। बर्दापूर, अहमदपूर, गंगाखेड, परळी, केज, चौसाळा 2 तासामध्ये मुसळधार पावसाचं वातावरण निर्माण होऊन मोठा पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो, अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। पेठ तालुका, केज तालुका, तुळजापूर असेल या भागात भयानक पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे। बार्शी, परंडाचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दाखल होत आहे। अरणगाव 2 तासात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर चला आता सध्या एक तीव्र असं मुसळधार पावसाचा सक्रिय पट्टा बघायला मिळत आहे। 100 ते 200 किलोमीटर अंतर असा मोठा एक पावसाळी पट्टा आहे, जो बऱ्याच जिल्ह्यांना घेत काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश ढगफुटी सारखा पाऊस देणार आहे। यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। आता फक्त लक्ष देऊन हा हवामान अंदाज व्हिडिओ बघा। आता खूप महत्त्वाचा बदल वातावरणात बघायला मिळत आहे। यामध्ये सुरुवात होत आहे अहमदपूर पासून। अहमदपूर मुसळधार ते अतिशय मुसळधार विजांच्या प्रचंड कडकडाटासह भयानक पावसाचं वातावरण आता दाखल होत आहे। विजांसह तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आता दाखल होत आहे, त्यामुळे सतर्क राहा। केज तालुका, कळंब तालुका 2 तासामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होईल। मुसळधार पाऊस काही तालुक्यांमध्ये आता जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेला आहे। अतिवृष्टी सारखी परिस्थिती काही भागामध्ये निर्माण होतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। तसेच चौसाळा येत्या 2 तासात भयानक पाऊस येत आहे, त्या ठिकाणी सतर्क राहावे। तसेच माजलगाव तालुका मुसळधार, माजलगाव जे धरण डॅम आहे या ठिकाणचे दरवाजे देखील आता उघडण्यात मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्यामुळे सतर्क राहा। नदीकाठच्या गावांना, आसपासच्या गावांना सतर्कतेचा पण इशारा देण्यात येत आहे। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहावे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी आता सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेत सतर्क देखील राहणं गरजेचं आहे। तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, मोठा अलर्ट आता धानोरा, माजलगाव हाय अलर्ट आहे। मुसळधार ते अतिमुसळधार भयानक पावसाची शक्यता आहे। अतिवृष्टी सदृश वातावरण काही तालुक्यांमध्ये आपल्याला जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यात भयानक पाऊस सध्या सुरू आहे, याचं प्रमाण वाढत जाईल। शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। विजांचा मोठा कडकडाट यामध्ये बघायला मिळत आहे। प्रचंड विजांचा कडकडाट व धोधो पाऊस यामध्ये आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे। त्यानंतर इकडे उदगीर, शिरूर, अंतपाल, निलंगा, औसा भाग नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, किंवा नदीचे पाणी वाढेल हे पण सांगता यायचं नाही, असं भयानक पावसाळी वातावरण आता दाखल होत आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस या ठिकाणी दाखल होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या भयंकर कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पाऊस आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। तुफान पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत असून मोठा पावसाचा अलर्ट बघायला मिळत आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाही। तुफान पाऊस आता दाखल झालेला आहे। लोहाटाचा भाग असेल, कळंब भाग असेल, या ठिकाणी
मध्यम ते जोरदार काही भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। तुफान पावसाचा अंदाज बहुतांश भागाकडे दिसून येत असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण दाखल होत आहे। तुफान पावसाचा अंदाज बहुतांश तालुक्यामध्ये आहे। नागझरी, बोडका, काराचा भाग असेल मुसळधार पाऊस 2 तासात दाखल होत आहे। काही जिल्हे तर अशा आहेत त्या ठिकाणी रेड अलर्ट पेक्षा मोठा अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये। एक तुफान मोठं पावसाळी वातावरण त्या भागाकडे सरकत चाललेलं आहे। तर चला यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके अधिक प्रभावी ठरत आहेत की त्या ठिकाणी अतिशय जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, अशा जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आता आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तिकडे माजलगाव साइड मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे। नांदेडला सध्या पाऊस सुरू झालेला असून भयंकर वातावरण बघायला मिळत आहे। याची तीव्रता आणखीन वाढत जाईल असा अंदाज स्पष्टपणे दिसतोय। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण या ठिकाणी दाखल होत आहे। अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये दिसून येत आहे। अहमदपूर साइड, परळी साइडचे भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस दाखल होत आहे। 2 तास महत्त्वाचे ठरणार आहेत। विजा वारांचा प्रभाव बघायला मिळणार आहे। प्रचंड विजा, तुफान वारं, त्यानंतर तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। काही ठिकाणी नद्यांचं पाणी अचानक वाढेल, शेतामध्ये पाणी शिरेल, घरामध्ये पाणी जाईल, अशी स्थिती आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकते। अक्षरशः धाराशिव जिल्ह्यात तर अतिवृष्टी झालेली असून धाराशिव जिल्ह्यात मोठा अलर्ट देखील काल आपण दिलेला होता। भयंकर पाऊस झाला, मात्र आज रात्रीला पण सतर्क राहा। भयंकर स्वरूपाचं वातावरण सक्रिय होऊन तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय झालेलं असून तुफान पावसाची शक्यता आता बहुतांश ठिकाणी सक्रिय झालेली आहे। तर चला आता अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे तो अंदाज बघूयात। 2 तास तर खूप महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी बघू शकता आता भयंकर पावसाचं वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्ट चित्र आपल्याला दिसत आहे। भयंकर स्वरूपाचा विजांचा कडकडाट देखील सुरू झालेला आहे। त्यानंतर इकडे परळी, गंगाखेडच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय होत चाललेला आहे। परळीपासून गंगाखेड, पालम, लोहा, बुजुर्ग, कंधार, सोनपेठचे भाग अतिशय मुसळधार ते भयंकर पावसाचं वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे। तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा। मोठ्या प्रमाणामध्ये तुफान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। खूप मोठा अलर्ट देखील आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे सतर्क राहा। त्यानंतर इकडे पूर्ण परभणी जिल्ह्यात देखील मोठा अलर्ट आहे। परभणी, पाथरी, पूर्णा, बसमत, झरी, बोरीचा भाग असेल, सेलू भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। नद्या नाल्यांना खूप पाणी येईल, भयंकर पाणी वाढेल, त्यानंतर शेतामध्ये नद्यांचे पाणी जाईल, असा भयंकर स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। परभणी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं, त्यांच्या जिल्ह्याचा देखील आपण सविस्तर अंदाज देत आहोत। सेलू, हिंगोली, नांदेडचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला 100% नक्की बघायला मिळणार आहे। परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, अर्धापूर, बसमत मुसळधार ते अतिमुसळधार, तसेच इकडे भोकर, तामसाच्या भागात भयंकर पाऊस सुरू झालेला असून हिमायतनगरच्या दक्षिण साईडला मोठ्या प्रमाणात आता जोर वाढत जाणार आहे। मोठं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। प्रचंड विजांचं प्रमाण व तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। तीव्र पावसाची शक्यता असून जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। विजांसह पावसाचं वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतर इकडे बर्दापूरचा भाग असेल, अहमदपूरचा भाग असेल, 2 तासामध्ये मोठा पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार असून याही ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। तर चला आता तीव्रता कोणत्या भागामध्ये वाढणार आहे तो अंदाज आपण बघूयात। तर यामध्ये इकडे अधिक तीव्रता केज तालुक्यात देखील वाढणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। चौसाळाचा भाग असेल, जामखेडचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस, कळंब साईड मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस 2च तासात दाखल होईल असं वातावरण, अशी तीव्र पावसाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या, कारण खूप मोठं पावसाचं वातावरण दाखल होत आहे। 100% पाऊस येणारच आहे। अहमदपूर साईडला देखील मोठा अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार तीव्र पावसाळी सिस्टम आता तयार झालेली आहे। याच्या माध्यमातून भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे पाथर्डी, भागोर, राहुरीचे भाग असतील, पैठण, अंबडचे भाग असतील, या भागातील शेतकऱ्यांना सूचित करतो की मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती 100% निर्माण होईल। मध्यम ते जोरदार तर अतिमुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये प्रचंड वेगाने या ठिकाणी सरकत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। खूप मोठं पावसाळी वातावरण आहे। काही ठिकाणी जोर अधिक तीव्र राहण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तीव्रता आपल्याला बघायला मिळणार आहे। जालन्याला पाऊस सुरू झालेला आहे। देऊळगाव राजाला 2 तासात येणार आहे। यामध्ये इकडे
देऊळगाव राजा, परतूर, अंबड, जालन्याचे भाग असतील प्रचंड विजांसह मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार, लोणार, रिसोडचे भाग असतील मेहकर, देऊळगाव राजा मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची व्याप्ती तीव्रताही आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घेत चलावा. रिसोड, मेहकर, वाशिमचे भाग, परतूर, मंगळूरपीर, कारंजाचा भाग याही ठिकाणी मोठा हाय अलर्ट असून धोधो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. पातूर, मंगळूरपीर, कारंजाच्या भागामध्ये किंवा अकोल्याच्या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता व्याप्ती आपल्याला पाहायला मिळू शकते. लक्षात घ्या, तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच भागामध्ये सक्रिय होत आहे. अतिशय भयानक पावसाळी वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरेल. तर चला आता पाऊस अधिक पडणारे तालुके बघू. तर इकडे बघा, यामध्ये आता खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद, तेल्लारा, अकोट, बुरहानपूर, दरणीचा भाग, खंडवाचा भाग, हर्सदचा भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दाखल तर होणारच आहे. भयंकर प्रचंड मोठं पावसाळी वातावरण आता बहुतांश ठिकाणी दाखल होणार आहे. उत्तर भारतातील पाऊस कमी झाला तर आता मध्य भारतात पावसाने आपली व्याप्ती जोर आता वाढवण्यास सुरुवात केलेला आहे. त्यामुळे अंदाज लक्षात घ्या, प्रचंड गरमी होती त्यामुळे पावसाचा वातावरणामध्ये देखील आता प्रचंड जोर बघायला मिळणार आहे. मोठ्या थेंबाचा पाऊस राहील. त्यामुळे जरी 1 तास पडला, 1.5 तास पडला तरी नदी नाले तुडुंब वाटेल. मोठ्या प्रमाणात हे पाऊस आपल्याला बघायला मिळतील. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे बार्शी, धाराशिव, वैराग, तुळजापूर, कुरोडवाडी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस 2 तासात दाखल होईल. औसा, निलंगाच्या मार्गे धाराशिवमध्ये मोठं पावसाळी वातावरण दाखल होण्याच्या अंदाजामध्ये आपल्याला स्थिती दिसून येत आहे. परळी साईडच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, बीड, माजलगाव मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. गेवराईच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज राहणार असून अतिशय भयंकर परिस्थिती याही ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यामुळे अंदाज लक्षात घ्या, प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आता दाखल होत आहे. त्यानंतर इकडे नांदेड जिल्हा, लोहा तालुका मध्यम ते जोरदार, काही भागात अतिशय मुसळधार प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाचं वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांसह पावसाचा धोका अधिक राहणार आहे. जामखेडचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. कळंब, लोहाचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची तीव्रता व्याप्ती आपल्याला बघायला मिळू शकते. केजडी नदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं संकट पाहायला मिळणार असून केजडी नदीच्या भागात रामोडगावचा भाग असेल, कळंब, लोहाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधिक तीव्रतेचा पाऊस आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह हे मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. याची तीव्रता देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं खूप गरजेचं ठरेल. मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिमुसळधार पाऊस हा दाखल होत आहे. पूर्णपणे या पावसाने आता बरेच जिल्हे व्यापण्यास सुरुवात केलेली असून अतिमुसळधार पाऊस आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. त्यानंतर इकडे जर विचार केला तर केज, येळमचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर उत्तर साईडचे देखील बरेच भाग असतील त्याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस दाखल होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह धोधो पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे वडवणी, तेलगावचे भाग असतील धोधो पाऊस दाखल होत आहे. तर आता काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दाखल होत आहे. त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा, आता माजलगावला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दाखल होणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तुफान पावसाचा अंदाज राहणार असून तीव्र पावसाची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचं आहे. त्यानंतर गेवराईचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे देखील बहुतांश भाग असतील. या सर्व काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस लवकरच दाखल होऊन मोठी अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे मोठे पाऊस बघायला मिळणार आहेत. श्रीरामपूर, वडवणी, इकडे अहिल्यादेवीनगर उत्तर साईडचे सर्व भाग, जळगावचे भाग असतील, नांदेड सर्व भाग, धुळेचे भाग असतील, या सर्व भागामध्ये, नाशिकच्या भागामध्ये जोरदार ते तुफान पाऊस, अहिल्यादेवीनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, नांदेड, परभणी, नागपूरपर्यंत पावसाचं वातावरण सरकत जाणार आहे. त्यामुळे अंदाज लक्षात घ्या. पावसाची तीव्रता आता वाढतच जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.